मी स्वाती केदारे आपलं स्वागत करते। आता पाहूया बातम्या विस्तारानं। विकसित भारत रोजगार हमी उपजीविका मिशन ग्रामीण अर्थात जी विधेयक संसदेत मंजूर झालं आहे। लोकसभेनंतर काल राज्यसभेतही या विधेयकाला रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेनंतर मंजुरी मिळाली। काल राज्यसभेत या विधेयकावरच्या चर्चेला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उत्तर दिलं। या कायद्यामुळे देशात समग्र ग्रामीण विकासाला चालना मिळेल आणि नव्या योजनेमुळे भावी काळात ग्रामीण भागात विकास योजना राबवण्यासाठी मदत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। विरोधी पक्षांनी मात्र या विधेयकाला जोरदार विरोध केला आणि चौहान यांच्या निवेदनाच्या वेळी घोषणाबाजी केली। त्यांनी हे विधेयक प्रवर समितीकडे पाठवण्याची मागणी केली, मात्र त्यांची मागणी ध्वनिमतानं फेटाळण्यात आल्यावर त्यांनी सभात्याग केला। केंद्रीय ग्रामीण विकास मंत्र्यांनी विरोधकांच्या गदारोळाला जोरदार प्रत्युत्तर दिलं। मनरेगा कायद्याच्या नावात सुरुवातीला महात्मा गांधी यांचं नाव नव्हतं, मात्र 2009 मध्ये केवळ राजकीय फायद्यासाठी या कायद्याच्या नावात गांधीजींचं नाव जोडण्यात आलं असं ते म्हणाले। काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या वारशाला प्रोत्साहन देण्याऐवजी त्यामध्ये फेरफार केले अशी टीका त्यांनी केली। गरीबों मजदूरों को रोजगार देने का काम किया, लेकिन आपने क्या किया खड़गे साहब? आपने योजना शुरू करने के बाद पहले 2008-9 में 30,000 करोड़ दिए, बाद में 29,000 दिए। आपने 13-14 में 30,000 करोड़ रुपया कर दी। राशि घटाने का पाप यूपीए की सरकार ने किया। राज्यसभेत काल अणुऊर्जा विषयक शांती विधेयक मंजूर करण्यात आलं, त्यामुळे हे विधेयक देखील संसदेत मंजूर झालं आहे। त्याआधी राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी शांती या विधेयकावरील चर्चेला उत्तर दिलं। भारतातले अणुऊर्जा प्रकल्प भूकंपप्रवण क्षेत्रापासून अत्यंत दूर सुरक्षित ठिकाणी उभारले गेले आहेत, त्यामुळे त्यांना भूकंपानं नुकसान होण्याचा धोका नाही असं त्यांनी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं। कुडनकुलम प्रकल्पाला भूकंपाचा धोका असल्याचा मुद्दा त्यांनी फेटाळला। अणुऊर्जेसारख्या स्वच्छ आणि सुरक्षित ऊर्जेचा वापर येणाऱ्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल असं जितेंद्र सिंह यांनी सांगितलं। त्याआधी कर्करोगावर उपचार करण्यासाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलची कामगिरी देशात सर्वोत्कृष्ट असून अशी एकूण 11 रुग्णालये देशात कार्यरत आहेत अशी माहिती जितेंद्र सिंह यांनी दिली। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांती विधेयकाला मिळालेल्या मंजुरीबद्दल समाधान व्यक्त केलं आहे। देशाच्या तंत्रज्ञानविषयक परिदृश्यासाठी हा परिवर्तनकारी प्रसंग आहे असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवर सांगितलं। कृत्रिम प्रज्ञेच्या सुरक्षित वापराला प्रोत्साहन देण्यापासून हरित ऊर्जा निर्मितीच्या सुविधा निर्मितीपर्यंत देश आणि जगाच्या स्वच्छ हरित भवितव्याला निर्णायक बळ मिळणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। भारतात गुंतवणूक, नवोन्मेष आणि उभारणीसाठी हीच योग्य वेळ आहे असं त्यांनी म्हटलं आहे।